तर मुलुंड मेट्रो पिलर दुर्घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या आर सिटी मॉल जवळ मेट्रो 4च्या बीमला 3 मोठे तडे गेले आहेत. क्रॅकमुळे थोडं जरी बांधकाम खाली पडलं तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने ऍक्शन घेण्यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं आहे. एका नागरिकाकडून व्हॉट्सअॅपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एलबीएस रोडवरील आर सिटी मॉल जवळ मेट्रो लाईन 4च्या सुपर स्ट्रक्चर बीम मध्ये मॅक्रो क्रॅक्स दिसून आले. मेट्रो लाईन 4च्या सगळ्या बांधकामांची तपासणी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालिका प्रशासनाने आदेश दिलेले आहेत. मुंबईत मेट्रोच्या कामांबद्दल पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न आहे रणीवर. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. ऋतिक, सध्या मी जो मेट्रो स्थानक आहे त्या घटनास्थळावरती आहे. आपण बघतोय की आर सिटी मॉल हा बाजूला आहे, मेट्रो लाईन 4 आहे, तिचं काम हे अद्यापही सुरू आहे. मात्र असं जरी असलं तरी या ठिकाणी आपण बघतोय की वाहतूक खाली पूर्णपणे खुले आहे. वाहतूक आपण बघतोय की भरधाव वेगामध्ये अनेक वाहनं जे आहेत ती या ठिकाणून जात असतात. मात्र बरोबर त्याच्याच वरती आपण या ठिकाणी पिलर बघतोय, हा बीम बघतोय का याला दोन्ही बाजूंनी तडे गेलेले आहेत आणि हा बीम जो आहे तो कधीही खाली कोसळेल अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं एकंदरीत नागरिकांच्या जीविताला मोठा धोका जो आहे तो यामुळे होऊ शकतो. आणि असा एकच तडा नाही आहे, तर आपण जर पूर्ण ब्रिज जर बघितला तर या असे 2 ते 3 म्हणजे एकूण 3 तडे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत हा अतिशय गजबजलेला परिसर आहे आणि मुलुंड येथे देखील आपण अशाच प्रकारची घटना बघितलेली आहे की वरती मेट्रोचं काम सुरू होतं आणि खाली जे आहेत वाहनं जात होते आणि अचानकपणे एका रिक्षावरती या ठिकाणचा जो कथडा आहे तो खाली कोसळला आणि त्यामुळे एकाचा जीव गेला आहे. आणि अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घाटकोपर परिसरामध्ये आर सिटी मॉलच्या समोरही होण्याची दाट शक्यता आहे. कारण की या ठिकाणी 3 तडे जे आहेत ते आपण बघतोय की हे जे मेट्रो स्थानक होऊ पाहतं या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. आता क्विक ॲक्शन मुंबई महापालिकेने घेतलेली आहे. मात्र मेट्रोच्या या संपूर्ण कामावरती या निमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आता या संपूर्ण या पुलाचं जे आहे ते स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण की खाली आपण बघतोय रस्ता हा सुरूच आहे, वरती बांधकाम जे आहे ते धोकादायक अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी या संदर्भात प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि आता प्रशासन आहे ते पावलं कधी उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. निश्चितच ऋतिक, यावर लक्ष ठेवून असतात. या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद.